वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस दिवस शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस दिवस शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी हे उभे सूर वर योमी उभे सूर वर योमी शुक्ल पक्ष ही नवमी ओ शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी चैत्राचा महिमा वसंत ऋतूचं आगमन कोकिळा मंजूळ गायन करतायत मयूर पक्षी धुंद होऊन नृत्य करतायत आनंद जिकडे तिकडे फुला फळानं बहरले जिकडे तिकडे आनंद मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे अहो इथेच जो आनंद आहे असा नाही स्वर्गात सुद्धा आनंद झाला की जगातलं पाप कमी करायला अधर्म गाड्याला भगवान परमात्मा प्रगट होतो त्या अप्सरा नाचायला लागल्या आनंद त्यांना झाला गंधर्व वाद्य वाजायला लागले आणि त्या वाद्याचा आवाज मंगलमय वातावरण मोर पक्षी गातायत नाचतायत कोकिळा गाते स्वर्गातल्या अप्सरा नाचू लागल्या मृदंग विना गंधर्व वाजू लागले आणि गंधर्व मी गंधर्वाबद्दल बोललो कालच ना गंधर्व वाजू लागले गायन वाद्य वाजू लागले आणि नाद घुमला मधुर नाद पखवाज विना टाळ आणि त्या सगळ्यामध्ये त्या अप्सराच्या पायातलं पैंजण वाजायला लागले कसे जनन बाज पायी पैंजण जनन बाज पायी पैंजण कौशल्या भानावर नाही नाही कौशल्य सी भान
गर्भी आले नारायण. मला काय होतं हे कळेनच. एक तारी भजन म्हणतो ते बरं का आपल्याकडे जाऊ खेड्यात जुन्या काळात. झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघा जना. अभंग भजन चांगलं आहे ते, फक्त गांजा पिऊन नाही भाजणार त्याला म्हणतो मी, तुम्हाला नाही. खाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघा जना. नाही कौशल्यशी भान गर्भी आले नारायण. तो परमात्मा नारायण मुद्दल स्वरूप आहे. हे बाकीचे जे देवाचे नाव आहेत ते अवताराचे नाव आहेत. राम, श्रीराम, कृष्ण, श्रीकृष्ण, पांडुरंग परमात्मा वगैरे वगैरे जे नाव आहेत ना, नरसिंह, वामन, हे देवाचे नाव नाही, हे अवताराचे नाव आहे. पण नारायण हे देवाचं नाव आहे. म्हणून नारदजी तो जप करत होते, नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण लख प्रकाश पडला महालामध्ये, सगळ्याचे डोळे दिपले आणि एक 8 वर्षाची बालमूर्ती कौशल्याच्या पुढे उभा राहिली. आई मी आलो, आई मी आलो. कोण? तू ज्याच्यासाठी तपश्चर्या केली होती तो देव? म्हणले हो, मी कबूल केलं तुमच्या पोटी जन्म घेईन. बापा जन्म घेईन म्हणला होता, पण जन्म घेत त्याला लेकरू एवढं ओढ असतं काय 8 वर्षाचं. मी काल गरोदर होते आणि आज माझं लेकरू 8 वर्षाचं, कोणी कबूल करेन का? शक्य नाही होणार. मग काय आई तुझी इच्छा? जन्मजात अर्भक तू हो. जन्माच्या वेळेला जसं अर्भक असतं तसं तू हो. भगवान परमात्मा लहान झाले आणि बातमी पसरली, आज कौशल्याला बाळ झालंय, कौशल्याला मुलगा झाला. पण बघू संत म्हणतात कसा जन्माला आला बापा? अयोनी संभव, आयोनि संभव, अयोनी संभव, आयोनि संभव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव. आयोनि संभव, आयोनि संभव, आयोनि संभव, आयोनि संभव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव. एक बोलू, भगवान परमात्मा बाळ झाला. तुम्ही आम्ही बाळ होतो, आम्ही आईच्या उदरातून आलो, आईच्या पोटातून आलो. परमात्मा तसे आईच्या पोटातून नाही आले म्हणून अयोनी संभव. प्रगटला हा राघव. जिकडे तिकडे वार्ता पसरली, सुंदरपैकी वातावरण तयार झालं आणि काही बाया बोलू लागल्या. काही बोललं, काय झालं ग, काय झालं, काय झालं? अगं मला नवल दिसलं आज एक. म्हणजे काय झालं? सूर्यमंडळ चालत असताना माथ्यावर सूर्य आलेला थांबला. का ग, काय झालं, काय झालं? ती म्हणली सांगू तुला. म्हणले हो. 2 प्रहरी काग श्री सूर्य थांबला, 2 प्रहरी काग श्री सूर्य थांबला, हो, 2 प्रहरी काग श्री सूर्य थांबला. 2 प्रहर काग श्री सूर्य थांबला. अग राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. हा राम जन्मला ग सखे, राम जन्मला, हो राम. कौशल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. कौशल्या राणी
लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखे राम जन्मला 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 राजगृही येई नवी सौख्य पर्वणी राजगृही येई नवी सौख्य पर्वणी पानाहुनी हंबरल्या धेनु अंगणी पानाहुनी हंबरल्या धेनु अंगणी दुदुंबीचा नाद तोच दुदुंबीचा नाद तो धुंद कोंदला राम जन्मला ग सखे राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला पुष्पांजली फेकी कोणी कोणी भूषणे पुष्पांजली फेकी कोणी कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे वाद्याचा ताल मात्र वाद्याचा ताल जलद मांडला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला वार्ताही सुखद जनी पोचली जनी वार्ताही सुखद जनी पोचली जनी गेहातून राजपदी धावले कोणी गेहातून राजपदी धावले कोणी युवतीचा संग कुणी युवतीचा संग कुणी यात चालला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला सूर्यमंडळ थांबलं. का थांबलं माहिती आहे का? माझ्या वंशामध्ये भगवान परमात्मा जन्माला येतात. दशरथाचा वंश कोणता? सूर्यवंश आहे, सूर्यवंश. आणि यादवाचा वंश कृष्ण जन्माला जातो तो चंद्रवंश आहे. इतका सूर्य थांबला, इतका सूर्य थांबला. सूर्य कधी थांबल्याला पाहिला? सूर्याचं चालणं सतत कधी थांबला नाही. बरं, सूर्य कधी सुट्टीवर गेला नाही. सूर्याने कधी रजा काढली नाही. उशिरा कधी आला सूर्य नाही. वेळ बदलला सूर्य? अजिबात वेळ बदलत नाही. आणि मग इथं इतका का थांबला? इथे इतका का थांबला? अहो तुम्हाला सांगू का, चंद्राला घाई झाली चंद्राला. कारण शुक्ल पक्ष होता. आता सूर्य मावळला की चंद्राला यायचं होतं, तो 16 पाहायचा होता. शुक्ल पक्ष ही नवमी. हो, आणि चांद रात्र चंद्राला यायची घाई झाली ना, तो म्हणे यांना लवकर जावं ना, म्हणजे मला येता येईल, यांना लवकर जावं ना. ह्यो तो थांबला माथ्यावर, ह्यो इथं थांबला माथ्यावर. भगवंताला विनंती केली, देवा तुम्ही त्यालाच मान द्याला, तुम्ही त्यालाच मोठेपणा द्याला. त्याचा लय मोठेपण झाला तेव्हा त्या भलता छाती पुढे काढून पुढच्या गुंड्यात लावायचं नाही शर्टाच्या. मी मोठा झालो, माझ्या वंशात भगवान परमात्मा आले. मी मपला कमी एवढा अपमान करता देवा, मपला का बरं एवढा अपमान करता? मी बी तेवढंच कार्य करतो ना. परमात्माने घाबरू नको, पुढचा अवतार तुपल्याच कुळात. आता मी दिवसा जन्माला आलो आणि नंतर रात्री जन्माला तुझ्या कुळात. आता घाबरू नको. याला जायला सांगा ना, त्याच्या मनावर आज त्याला इलाज नाही. हो ना, नवल करायला. आणि मग काय झालं का मला? 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला. अगं काय झालंय? असं कधी होत नाही. 2 प्रहरी म्हणजे दुपारी सूर्य का थांबला? 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला अग राम जन्मला ग सखे राम जन्मला. ओ राम जन्मला ग सखे राम जन्मला.
आनंद झाला जिकडे तिकडे भगवान परमात्मा येत आहेत आणि तिकडे प्रगट झाले भगवान प्रगट भयो भगवान परमात्मा प्रगट झाले तिथे आणखी आणि प्रभू जन्माला आले तिथे जिकडे तिकडे आनंद झाला राजा दशरथानं पुत्र महोत्सव साजरा केला आकाशातून पुष्प वर्षाव झाला फुलाचा वर्षाव केला सजवलेली होती अयोध्या जिकडे तिकडे आनंद झालेला आहे परब्रह्म निर्गुण अवस्थेतून सगुण अवस्थेत आलेला आहे बाळ जन्माला आलं काय गोजीरवान आहे काय देखणं आहे आणि ते परमात्म्याचं रूप आहे बाप्पा त्याचं काय वर्णन करावं भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करता करता जगू शेवटचं जो सगळ्यात मोठा बोल काय तो वेद आहे जगाची वाचा म्हणजे वेद आहे देवाची वाचा म्हणजे वेद आहे पण त्याची दातखळी बसली वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त पैसे श्रुती नेती नेती म्हणती गोविंदो रे श्रुतीला कळलेलं नाही ना बाप्पा नाही कळाला असा भगवान परमात्मा देखना सुंदर असं स्वरूप ते प्रकट झालं सगळीकडे आनंद झाला नंतर सौमित्र मातेला त्या ठिकाणी आणखीन त्या वेदना होऊ लागल्या जन्मकाळच्या तिलाही मुलगा झाला त्याच्यानं लक्ष्मण ठेवलंय पुढे काही मात्याला मुलं झाली त्यांचे नाव ठेवण्यात आलं पण हे सगळं काही काळांतर झालं महिना 4 महिने निघून गेले आपल्याकडे देखील नावं ठेवतात मुलांची मग पाडव्याला ठेवतात किंवा दीपावलीच्या पाडव्याला ठेवतात मुहूर्त पाहून ठेवतात नाव ते नाव ठेवायला लागतात वास्तविक पाहता ठेवलेलं नाव देहाला असतं आत्म्याला नसतं तो नाव देहाचं असतं जीवाचं नसतं नाव देहाचं असतं आत्म्याचं नसतं पण ठेवले नाव पण ते वशिष्ठ महामुनीला बोलवलं जातक कर्म केलं कुंडली तयार केली सगळं त्यांचं रास ग्रह नक्षत्र तिथी वार करण सगळं बघितलं 5 अंग असतात बघा 5 अंग शास्त्राला त्याचं नाव त्याच्यावर ठरलेलं आहे पहिली तिथी किती झाले 1 वार किती झाले 2 नक्षत्र 3 योग किती झाले 4 आणि करण 5 हे 5 अंग ज्याच्यामध्ये आहेत त्याला म्हणायचं पंचांग याचा अभ्यास तिथे आहे त्याला म्हणायचं पंचांग 5 अंगाने भरलं असतं ते विधी पाहिला आणि सांगायचं नाव ठेवायचं आता नाव ठेवायची नावाची बाळाची नावं ठेवायची मग आणलं पुढे बाळाला मांडलं नारद मुनी हजर आहेत वशिष्ठ महामुनी आहेत अनेक ऋषीमुनी पंडित शास्त्री सगळे अभ्यासक आलेले आहेत काय नाव ठेवायचं काय नाही ठेवायचं सगळ्याला उत्सुकता लागली काय नाव ठेवलं जाईल वशिष्ठ महामुनी सगळं गणित केलं आणि सांगितलं मंडळी ऐका राजेसाहेब ऐका राणीसाहेब ऐका या मुलाचं नाव ठेवणार आहोत या मुलाचं नाव आपण ठेवत आहोत या मुलाचं नाव इथून पुढे हे राहणार आहे ते कोणतं राम काय म्हणलो मी राम हे 2च अक्षर आहेत बाप्पा पण इतके शक्तिशाली आहेत इतके पॉवरफुल आहेत या नावाचा जर जप केला तर तो आनंद मिळतो कोणता जो त्याला आहे तो कळलं नाही कोणा अजून नाही या 2 नावाचा जप कोणाच्या नावाचा आहे रामाच्या राम कोण आहे देव आपण जर राम राम म्हणलो तर आपला तो जो आनंद आहे देवाचा तो अधिकार आपल्याला मिळतो आणि तो जीवनात आनंद घेण्यासाठी राम नामाचा जप करायचा आपल्याला राम म्हणता रामची होई जे शास्त्र सांगायला लागलो ना आमच्या महाराजाचं प्रमाण सांगतो ना गाथ्यातलं राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे बसायचं कुठं पायापसी आणि पदवी मिळते डोक्याची हे शास्त्र आहे देवाचं राम राम म्हणणारा कधी राम काय ना किती सवलती आहे शास्त्रामध्ये आपल्या राम राम म्हणणारा राम होतो असंच ऐकलं बाबा कथे कीर्तनामध्ये लोकांनी 1-2 जणांनी ऐकलं राम म्हणणारा राम होतो हे शास्त्रात ऐकलं कीर्तनात ऐकलं
कथेत ऐकलं राम म्हणणारा राम राम म्हणता म्हणता राम होतो, राम म्हणणारा राम राम म्हणणारा राम होतो. त्याच्या मनाला ठसलं. पुढे काही दिवसांनी विधानसभा निवडणूक आली. त्यांना डोकं लावलं कशाला पैसे खर्चाचे, कशाला पोराला दारू पाजायचे, कशाला फॉर्म भरायचा. जर राम राम म्हणल्यानं राम होतो, खरंय ते शास्त्र, खरंय शास्त्र. इकडं का होणार नाही तसं. मग लांब एका अरण्यात गेला आणि झाडाखाली बसला, आसन लावलं, घोंगडी टाकली आणि अशी मुद्रा बनवली आणि सुरू केला जप. राम म्हणणारा जर राम होतो तर मला कोण व्हायचं. विधानसभेत निवडणूक लढून मला कोण व्हायचं. आमदार. मग त्यानं काय केलं, जप सुरू केला. आमदार 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 आमदार. किती दिवस म्हणला म्हणजे आमदार होईल. ते शास्त्र इकडं लावू नका बाप्पा, ते वेगळं आणि हे वेगळं आहे. तिकडं दोन्याची कोटाने करा, जे व्हायचा तोच होईल. पण इकडं कोणी बी होईल, कोणी बी नाही. जो राम म्हणेल, राम म्हणणाऱ्याचा उत आलाय, मनापासून म्हणेन तो होईल. राम म्हणणाऱ्याचा उत आलाय. किती राम राम म्हणणारे किती आहेत, किती माळकरी आहेत, किती गंधावाले आहेत, किती भजनावाले आहेत, किती कीर्तनावाले आहेत. एखादा राम कम व्हायना. हे द्या सोडून भावनेतून राम म्हणून पहा. ताला स्वरात तर तुम्हीच काय म्हणतात, तमासगिरी बी म्हणते का नाही. राम हरी जी जी तमाशात घेतलं ना त्याने रामाचं नाव. ते राम होणार आहे का. ते जर होणार नाही, आम्ही सुद्धा होत नाही का. ज्या दिवशी आम्ही मनापासून राम म्हणू, मनापासून, त्या दिवशी आम्हाला रामाचा आनंद मिळेल. राम काय काय भानगड आहे. राम राम क्या चीज है. राम कौन से झाड़ की वल्ली है, कौन से झाड़ की मुल्ली है. बताओ राम क्या है. सांगू तुम्हाला, म्हणण्यात फायदा काय. कोण राम आहे बोलू. दशरथाचा राम हो आहे माहिती, कौशल्याचा राम आहे माहिती, सीतेचा राम आहे माहिती. एक बोलू, आम्ही तो राम तर ठाऊक करून घेतला. जरा त्या रामाचा शोध घ्यायचा आहे जो आमच्या अंतःकरणात बसलेला आहे. सर्वागटी राम देहादिक, जो आमच्या काळजाचे ठोके चालवतो तो राम, जो आमचा श्वास चालवतो तो राम. त्याला ओळखा, त्याला शोधा आणि मग त्याचं नाव घ्या. बघा काय आनंद मिळत नाही, तो मिळालाच पाहिजे. आणि फायदा सांगू तुम्हाला राम म्हणण्याचा. कमिटीवाले आहे की इथं वर्गणी भरपूर झाली तुमची. बरं, एक मी तुम्हाला शास्त्र सांगतो. म तोंड उघडल्याशिवाय राम म्हणता येतं काय. करा बरं प्रयत्न, कोणीतरी करा प्रयत्न. न तोंड उघडता रा म्हणून दाखवा. रा म्हणता येतं काय नाही. आणि ओटाला ओट लावल्याशिवाय म म्हणता येतं काय. करा बरं प्रयत्न. तुम्ही तोंड न उघडला राम म्हणला ना, आणि होटाला होट न लावता जर म म्हणला तर 1,00,000 रुपये बक्षीस देईन. यांच्याकडून घेऊन म्हणून विचारलं वर्ग नक्की झाली. यांच्याकडून घेईन आणि तुम्हाला देईन 1,00,000 रुपये देईन, नक्की देईन. बदल होणार नाही. फक्त तोंड न उघडता रा म्हणून दाखवा आणि ओटाला ओट न लावता म म्हणून दाखवा. त्याच्या पाठीमाग शास्त्र आहे, शास्त्र आहे. मोघम नाव नसतात बापा देवाची, मोघम नसतात. आमचे हेच मोघम नाव लेकराचे, डुड्डू न गुड्डू. तो भाग वेगळा, मला तिकडं नाही जायचं. सांगू तुम्हाला काय फायदा आहे. रा म्हटल्याबरोबर उघडलेल्या तोंडातून वाईट वासना, वाईट विचार, वाईट भावना आणि आपलं पाप बाहेर पडतंय. फक्त अंतकरणापासून म्हणा, इथून नाही, अंतकरणापासून म्हणा. रा म्हटलं की तोंड उघडतं आणि उघडलेल्या तोंडातून वाईट वासना, वाईट भावना बाहेर पडतात आणि त्या पुन्हा रिटर्न अप होऊ नये, परत येऊ नये म्हणून नाही तर कधी कधी त्या बाहेर गेलेल्या वासना पुढे परत येतात. ते याच्या अगोदर फायदा आहे आपल्या जीवनात. मी सांगत नाही, शास्त्र सांगतंय. रकार उच्चार मात्रेनं, रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्वाती पातकम. पाप बाहेर पडतंय. रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्वाती पातकम पुन्हा प्रवेश अभावेश मकरस्तु कपाटवत. तोंडाचं कपट लागलं ते पाप परत येऊ नये म्हणून कपट लावावं लागते. हा अर्थ आहे राम म्हणण्याचा. त्याची तुम्ही आम्ही टिंगल लावली राव सध्या. आम्ही विनोद करतो त्या राम नामाचा. आम्ही चेष्टा लावली त्या राम राम हो पगार जादा झाला का नु.
राम राम कुचका. राम राम हो बंगला पाहिल्यापासून बोलला नसता बाबा. राम राम कुचका. कधी जीवनात आनंद मिळणार आहे? जर या नामाचा एवढा फायदा आपल्या जीवनात होत असेल तर काय याला बाजूला ठेवायचंय? का पापाचे वाटेकरी व्हायचंय? का पुण्य घालून द्यायचं? का पाप जोडायचं? नाही जोडायचं. म्हणून तो राम आहे. राम तो परब्रह्म आहे, जगाचा मालक आहे, पालक आहे. तोच कृष्ण आहे, तोच राम आहे, तोच पंढरीनाथ परमात्मा पांडुरंग आहे. तो सगळं एवढा मोठा आहे तरी भक्ताकडे घरी येतो. आणि बोलू का दीपक महाराज? जनी संग दळण दळितो कौशल्याचा राम माझा, कौशल्याचा राम. कबीराचे शेले विनितो, कबीराचे शेले विनितो, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम. तो राम. नंतर नाव ठेवलं लक्ष्मण, ज्याचं मन एक लक्ष आहे. लक्ष म्हणजे लाख नाही, लक्ष लावून ज्याचं मन आहे जीवनामध्ये तो लक्ष्मण आहे. सगळे देवच ते, नाव वेगवेगळे आहेत. जगाचं, प्रजेचं, नगरीचं, नागरिकांचं भरण पोषण करतो, कमी पडू देत नाही. तो भरत आहे. भरतच आहे, कधी बी भरतच, रिकामा नाहीच, कमी पडलंच नाही. भरण पोषण करतो तो भरत आहे. आणि शत्रूचा नाश करतो तो शत्रुघ्न आहे. संस्कृत शब्द आहे घ्न म्हणजे हत्या. शत्रूला खलास करतो तो शत्रुघ्न आहे. असे चारी भावंड दिसामासाना वाढू लागले, पाळण्यात झोपू लागले, रांगू लागले. आणि भिंतीला धरून उभा राहता राहता पाऊल टाकायला सुरुवात केली. पाऊल टाकायला सुरुवात केली. पहिलं पाऊल टाकलं, डायरेक्ट पाऊल नाही टाकलं. कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणा, बाळा जो रे. पाळणा लांबविला अयोध्येशी, दशरथाचे वंशी पुढे जन्मला. ऋषिकेशी कौशल्येच्या कुशी, बाळा जो रे. जडित पालकी झळके अवलोकिक, वरती पहुडली कुळदीपक त्रिभुवन नायक, बाळा जो रे. कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणा, बाळा जो रे. हलवी कौशल्या सुंदरी, धरोनी ज्ञान दोरी, पुष्पे वर्षिली याला बाकीच्याला पाहू द्या ना तिकडे जरा. जय जयकार, त्याला पाहू द्या ना. बाळा जो असं इकडून होतो इकडून. कुलभूषणा दशरथ नंदना, हा. निद्रा करी बाळा, मनमोहना
रामा लक्ष्मण बाळा जो रे विश्वव्यापका रघुराया निद्रा करिबा सकया तुझवरी कुरवंडी करुनिया दांडिना पुलिकाया बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मण बाळा जो रे प्रभुरा किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला अष्टमीच्या राती गय मुनीच्या काठी गोकुळ अवतरले गोड सुगार राम दिसती उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार झाला आज आनंदी आनंद हो चला वा. अष्टमीच्या राती गभे गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गवताला पैदल थर थरले काना दिसतो उठून राम दिसती उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद चला बाबा जय हो. हा मूर्ती अशी साजरे ग ओठावरी पांढरे फुलवी तुरा संगते कुणी मना गोविंद कुणी मना गोपाळ कानाला नावे घेते हा रोज
नगरी पडे लपून छपून गिरधारे मारितो हा पिचका रंगाचे पडते सगळे फेर धरती दिशा धुंद झाली दिशा फेर धरती दिशा धुंद झाली दिशा नव्या नवतीचा शृंगार झाला आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद बोलिए प्रभु राम रामचंद्र भगवान की जय गुण ब्रह्म सगुण साकार झालं मानवी देह प्रगट झालेला आहे देवाचा त्यांनी देह धारण केलेला आहे बाळ जन्माला आलं हळूहळू हळूहळू हळू रांगायला लागलं भिंतीला धरून उभं राहायला लागलं बरं का आता तुम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केला अगदी आनंद घेतला काहींनी उभा राहून घेतला काहींनी नाचून घेतला काही सहभागी झाल्या काही नाही झाल्या पण सगळ्या मंडपातच होत्या त्यामुळं सगळा आनंद सगळ्याला मिळतो आता राहिला आनंद घ्यायचा त्यांच्या आई वडिलाचा बाळ पुढे झालं भिंतीला धरून पहिलं पाऊल टाकलं अगोदर हात टेकला धरणी माते काळजी करू नको मी आलो हे रांगण्याचं प्रतीक आहे भगवंताचं त्याला रांगायची गरज नाही पण तो रांगला का आश्वासन दिलं धरणी मातेला तू आली होती ना गायचं रूप धरून आता घाबरू नको आता मी आलो आणि हात टेकला आणि आश्वासन दिलं आता मला क्षमा कर आता मी पाय ठेवणार आहे तुझ्यावर सहज वाटतं आपल्याला सहज वाटतं पण ही जी ती सहन करते ना धरणी माता आपले अपराध खरोखर ती आई आहे म्हणून तिची क्षमा मागत जा सकाळी सकाळी तिची अगोदर हो ना पहिल्यांदा हात जोडायचे झोपेतून उठल्याबरोबर कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम आता तिची न क्षमा हो समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे आई मी तुला पाय लावतोय तुझ्यावर आता पाय ठेवून चालतोय मला तू क्षमा कर आई पादस्पर्शम क्षमस्व मे आई तुम्हाला क्षमा कर तसं पहिलं पाऊल टाकलं आणि तो आनंद कोणी घेतला राजा दशरथानं महामुनी वशिष्ठानं आणि सगळ्या मातेनं घेतलं हळूहळू बाकीचे भावंड बी पाऊल टाकले पण परमात्म्या पुढं चालणं कसं होतं सांगू तुम्हाला लुटू लुटू आरबड ओरबड झोक जातायत चालता चालता पडतायत पुन्हा उभा राहतायत आणि वेड्यावाकड्या अवस्थेत चालतायत त्याचं वर्णन केलं बघा आमच्या कवीनं ठुमक चलत रामचंद्र बाज पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाज पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया
पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाज पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाज पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया रे पायी पैंजनिया बाजे पैंजनिया रे पाई पैंजनिया बाजे पैंजनिया रे बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया रे बाजे पैंजनिया ठुमक 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 चलत रामचंद्र बाज पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाज पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया आनंद राजवाड्यामध्ये जिकडे तिकडे मायविनासा झाला. हळूहळू दिसा मासानं बाळवाढीला लागले आणि त्यांचं वशिष्ठ मुनीनं मौजी बंधन केलं. यज्ञोपवीत घातलं. त्याला 16 सोपस्कारामधला एक तो सोपस्कार आहे. ते जाणवं असतं ना आमच्याकडे, ते यज्ञोपवीत म्हणतात, त्याला मौजी बंधन म्हणतात. ते केले, 16 संस्कार केले आणि बाळवाडीला लागले. यानंतर विश्वामित्रजी येणार, त्यांना यज्ञरक्षणार्थ घेऊन जाणार. सुरुवातीला वशिष्ठ मुनी बालविद्या देणार, पहिल्या प्रथमची विद्या देणार. नंतर वशिष्ठ महामुनी आपली विद्या समाप्त करत मग तिथे विश्वामित्रजी येणार आणि दोघा भावंडाला घेऊन पुढची विद्या देणार. पण आज नाही. ती कथा गोड अशी उद्या ऐकायला मिळणार आहे आपल्याला. आणि खूप गोड, नुसती गोड नाही, पावन करणारी पापी माणसाला राघवाची कथा. राघवाची कथा, राघवाची कथा. पतित पावन, पतित पावन, पतित पावन, राघवाची कथा. वा, राघवाची कथा राघवाची कथा पतित पावन पतित पावन पतित पावन राघवाची कथा राघवाची कथा, राघवाची कथा. पतित पावन, पतित पतित पावन, राघवाची कथा. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. आता प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. देवाला जन्म नसतो, पण आपल्यासाठी धारण करायचा आहे आणि त्याच्या नावाचा एकदा जन्म जप करायचा. त्याचा कोणत्या स्टाईलमध्ये करायचा, कोणत्या स्टाईलमध्ये करायचा? मोरारी बापूच्या. हरे राम राम राम, सीता राम राम राम, हरे राम राम राम, सीता राम राम राम. बोला सगळे जण. हरे राम राम राम, सीता राम राम राम, हरे राम राम राम, सीता राम राम राम, हरे राम राम सीता राम 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 हरे राम 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 हरे राम राम राम, सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम राम, सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम
हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम. प्रभूची कथा आजची इथं थांबते. उद्या सगळ्यांनी वेळेवर